बोंधू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात आहे। बोंधू खरातचा पाय आणखीन खोलात सापडलाय। अशोक खरात कोर्टात पहिल्यांदाच बोललाय। समता पतसंस्थेच्या मॅनेजरला माझ्याकडील पैशाची माहिती दिली असता त्यांनी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ठेवण्यास सांगितलं होतं, असे विधान खरातने केला। 9% व्याज मिळतं असं सांगून मला पैसे ठेवायला भाग पाडलं। सर्व खात्यांना वारसदार करण्याचं कारण काय, असा कोर्टानं सवाल केला। त्याबद्दल मला काहीच माहिती नाही, असं खरातनं कोर्टात उत्तर दिलं। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं त्यांची कस्टडी 10 दिवसाची मागितलेली होती। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या वकिलांनी पण त्यांची बाजू मांडली। आम्ही अशोक खरात साहेबांची बाजू मांडलेली आहे। कोर्टानं दोन्ही बाजूचा हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता त्यांना 10 दिवसाची त्यांनी कस्टडी मागितलेली होती, पण ती कोर्टानं तरी आत्ता तरी नामंजूर केली आहे आणि 6 दिवसाची म्हणजे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कस्टडी दिलेली आहे।